आणखी एक रंगतदार मॅच आपण पाहण्याकरिता जातोय जिथे खातिवली आणि पुंडास या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीम तयार आहेत। महत्त्वाची मॅच जसजसा एक एक टप्पा तुम्ही पुढे जाल तसं मॅच मध्ये रंगत वाढेल। आणि बघा ही मॅच जी आहे ती 3 षटकांची असेल याची नोंद दोन्ही टीमचे कॅप्टन आपण घ्यायची आहे। 3 ओव्हरची मॅच असेल। वेलकम बॅक पुन्हा एकदा। यावेळेस टॉस जिंकलाय टीम पुंडा संघाने आणि सर्वप्रथमतः ॲज युजुअल डिसिजन प्रवीण बघा जेव्हा पण टीम टॉस जिंकते सुरुवातीला ते प्रयत्न करतात की फिल्डिंग घ्यावी जेणेकरून दुसऱ्या डावामध्ये एक टोटल समोर असेल आणि त्या इंटेन्शनने पुंडास टीमने फिल्डिंग घेतली। गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर स्ट्राइक रेंज वरती जयेश पहिला बॉल ओ फुल लेंथ होता आणि ऑप्शनच्या बाहेर देखील ठेवलेला पहिलाच डॉट बॉल आला। निर्धाव पासून सुरुवात केली आहे। चांगली सुरुवात म्हणता येईल। लेंथ वरती जर विचार केला तर पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता। फार जास्त पॉपिंग क्रीज मध्ये नव्हता पण ती लाईन चांगली होती आणि त्याच्यामुळे डॉट पासून जयेशने केली जयेशच्या अगेन्स्ट केली आहे सुरुवात। नक्कीच मोनिश खूप चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला थोडासा अडचणीत आणला गेला। नेक्स्ट बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल ऑर्थ विकेटने। ओ यावेळेला मात्र इनफिल्डच्या अगदी चांगला गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं आणि प्रॉपर गॅप सिलेक्शन बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार। चांगला स्ट्रोक जोडलाय। हा पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि हा बघा जोराने फटका खेचलाय। बॉटम हँडचा वापर चांगला केला आणि जो गॅप दिसतो ना मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर त्या दोन्ही फिल्डरचा बरोबर मधनं गेलाय। आणि पॉवर प्लेला हेच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही गॅप मध्ये जर बॉल मारले तर धावा वेगाने बनतात आणि तेच काम केले जयेशने। पहिला डॉट त्यानंतर आला 4। सो एकंदरी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 4 या आकड्यावरती। तिसरा बॉल ओ पुन्हा एक डॉट बॉल आलाय पण आता यावेळेस संपारचा इशारा काय तर लाईन पासून भरकटलेत गोलंदाज पुन्हा टाकावा लागेल। ऍक्शन रिप्ले एकदा चेक करूयात। निश्चितपणे मोनिश पाहू शकाल फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच मोमेंट वरती हा चेंडू बाहेरच्या दिशेने डिलिव्हर केला गेला आणि त्याचमुळे आउट ऑफ द ऑफ स्टंप ठरवला गेला पंचांच्या माध्यमातून। एक्स्ट्रा रन मिळेल। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात। नेक्स्ट बॉल साठी मात्र पुन्हा एकदा सागर सज्ज होतात आपल्या रनअप वरून तर स्ट्रायकर एंड वरती बॅटर जयेश और द विकेटने पुढचा बॉल। यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर देहयष्टीवरती आदळला गेला। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर गुड लेंथ वरती पिचिंग झाल्यानंतर थेट शरीराचा वेध घेतला डॉट बॉल। अपील हलकी पाहायला मिळालेली परंतु अपील मध्ये मी तर म्हणेन की कोणत्याच प्रकारचा आत्मविश्वास नव्हता कारण की ऑप्शनचा जवळपास 4थ्या त्या 5व्या स्टंप वरती बॉल बाहेर होता। पण एक गोष्ट ऑलवेज एक आपण पाहिलं प्रवीण की जेव्हा पण पायावरती बॉल लागतो अपील असते फिल्डरला बॉलरला असं वाटतं की बघले की बिफोर आहेच आणि ते अपील ऑलवेज करत असतात। तेच पाहायला मिळालं सागरच्या माध्यमातून परंतु डॉट बॉल आला। लेंथ मध्ये यावेळेस लाईन मध्ये यावेळेस परत थोडी सुधारणा केली आहे। 5 धावा। चौथा बॉल 3 स्टंप मध्ये आले। लेंथ आणि लाईन ही बदलली आणि बरोबर लेग स्टंप अर्थात दांडी गोल विकेट मिळत असताना 5 वर पहिला। नक्कीच असं म्हटलं जातं ना की घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरीही होणारच। इथे पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर 3 स्टंप गोलंदाजाला दाखवले गेले त्यानंतर एक स्टंप उडवला गेला म्हणजेच काय तर फलंदाजाला त्रिफळाचित केलं गेलं। खरं तर ज्या पद्धतीने उल्लेख केला घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी होते पण पुढचा दरवाजा झाकला होता। चोरी मागच्या दरवाजातून झाली आहे कारण की मागून दांडी गोल केली आणि त्यानंतर विकेट मिळत असताना 5 वर पहिला। चांगला स्टार्ट मिळाला। खरं तर पहिले 2 चेंडू आणि त्यानंतरचे पुढील 3 चेंडू या दोन्ही गोष्टींमध्ये ना भरपूर फरक दिसतोय। पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर तो ट्रॅक नव्हता मिळालेला गोलंदाजाला। 5 धावा तिकडे आल्या पण त्यानंतर एक व्हाईट बॉल फेकला जरूर पण कमबॅक चांगलं केलंय। लेंथ बदलली लाईन बदलली आणि जेव्हा पण तुम्ही स्टंप अटॅक करता ना प्रवीण स्टंप अटॅक मध्ये विकेट जाण्याचे चान्सेसही जास्त असतात आणि धावा येण्याचेही पण रिस्क घेतो तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल। आणि इथे बघा बरोबर फेकला बॉल पायांमध्ये शफल जास्त केलेला त्याच्यामुळे विकेट मिळाला आणि आता नवीन बॅटर रोहित क्रमांक 2-3 वर आलेत। निश्चितपणाने इथून रोहितला चांगली साथ द्यावी लागेल। हर्षद सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्यांनीही 2 मॅच मध्ये केले त्यामुळे रोहितचं कर्तव्य एकच की हर्षदला अधिक साथ देणं गरजेचं। और द विकेटने याही वेळेला चांगला टप्प्यावरती बॉल चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि लाईन लेंथ योग्य आणि त्याचबरोबर भन्नाट वेग पाहायला मिळाला। हलका कट होताना पाहायला मिळाला। आतमध्ये बॉल आला आणि बघा लेंथ लाईनला तुम्ही परखलं नाही क्रॉस बॅटने फक्त
वेगाने बॅट फिरवली तर मग बॉल कनेक्ट नाही होत. इथे लेंथ मिस केली बॅटरने आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा पाहतोय. टोटल 5 बॉल फेकलेत आणि धावफलक आपण पाहतोय 5 आकड्यावरती. सुरुवात चांगली झालेली, पहिल्या 2 मध्ये 5 होत्या, परंतु आता धावा थांबला. शेवटचा बॉल. ओ पुन्हा एकदा अंतिम बॉल. म्हटलं होतं ना की तुम्हाला लेंथ परखावी लागेल आणि मी कुठेतरी म्हणेन की रोहितने या दोनही बॉलवरती अंदाधुंदे मोठे फटके मारायचा प्रयत्न केला, पण एका जाग्यावरनं ऑप्शनचा बाहेरचे बॉल तुम्ही जर खेचायचा प्रयत्न केला तर बॅटवरती नाही येणार. एक तर तुम्हाला शफल करावं लागेल, नाहीतर दुसरा पर्याय आहे, तुम्हाला बॅटची फेस ओपन करून तुम्ही ऑफसाईडला खेळू शकता. पण दोनही गोष्टी नाही झाल्या. डॉट बॉल आला आणि एकंदरी एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 5 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सो असं म्हणता येईल इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि ज्यामध्ये विकेटी मिळालाय. स्टार्ट चांगला झालाय टीम पुंडास टीमचा, पण हर्षद अजूनही मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने त्याने नॉन स्ट्रायकर एंड वरती भरपूर काळ घालवलाय. 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे मी म्हणेन की हर्षदची बॅटिंग आता इथून त्याला दाखवावी लागेल. फार वेळ नाहीये, पण मोठे फटके खेचावे लागतील. हा सध्या आपण हा दृश्य पाहतो ड्रोन व्ह्यू सुंदर टिपला गेला SK लाईव्ह एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून आणि काय कमालीचा व्ह्यू दिसतो या खेळपट्टीचा. वाह, कोणी विचार केलेले या खेळपट्टीवरती जर फ्लड लाईट्स मध्ये मॅच झाले तर इतकं सुंदर व्ह्यू दिसेल. आणि तुम्हाला हा व्ह्यू पाहायचा असेल तर एकदा YouTube वरती जाऊन SK लाईव्ह एंटरटेनमेंट सर्च करा आणि या व्ह्यूचा आनंद घ्या. आणि जर आलात तर लाईक सबस्क्राईब करा. निश्चितपणाने आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि इथून राहुल या गोलंदाजाला सेकंड ओव्हर मध्ये आमंत्रित केले जाते. अगदी पहिलं तर 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि त्यानंतर राहुल यांना आमंत्रित केलं गेलंय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज हर्षद पाटील. ज्या खेळाडूनं पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार आपल्या नावावरती केला, ज्या खेळाडूनं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला, असा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती मिस्टर हर्षद पाटील. षटकातला पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज राहुल सज्ज झालाय. हर्षदच्या विपक्षामध्ये टीमची धावसंख्या 5 वरती असताना पहिला बॉल यावेळेला स्टँडिंग डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न. बिस्टाम स्ट्रोक्स होता, गोलंदाज चेंडू खाली. सुरेख झेल टिपला गेलाय राहुल यांच्या माध्यमातून. फलंदाज हर्षद पाटील. बडी मछली जाल में फसती हुई. अखेरकार तो मोठा मासा गळाला लागलाय पुंडासकरांच्या हाताला. बिग विकेट, मोठा विकेट बसलाय. कुठेतरी लिडिंग एज लागली होती, फटका फसला आणि त्यानंतर विकेट मिळत असताना राहुलच्या नावावरती हा दुसरा विकेट मी म्हणेन की मॅच विनिंग विकेट आहे. कारण की पहिल्या 2 मॅच मध्ये हर्षदची बॅट भरपूर चांगल्या पद्धतीने बोलली होती, चांगल्या पद्धतीने तो धावा बनवत होता, परंतु एक दबाव असतो. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने एक विकेट गमावला होता, डॉट बॉलचा रेशो वाढला होता, तो प्रेशर आला होता आणि कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला, पण कॅच भरपूर चांगली कंप्लीट केली. आपण रिप्ले पाहणार आहोत पुन्हा एकदा. हा पहा ऍक्शन रिप्ले. ओ बॅटचा कडेला लागला बॉल, अगदी खाली लागला बॉल, त्याच्यामुळे ती उंचीवरती गेला आणि त्यानंतर सुखरूप हातामध्ये गोलंदाजाने फॉलो थ्रू सोडल्यानंतर ही कॅच कंप्लीट केली. 5 वरती धक्का दुसरा. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला ऑन साइडला चेंडूला वळवलाय. अगदी पाहिलं तर मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय तोपर्यंत इथून मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. भूमिक स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय प्रशांत काटेचकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे BS चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये. कोलिवली गावसी ही रफ्तार का बादशाह आहे आणि जेव्हा पण कोलिवली संघाकडनं खेळताना तो उतरतो प्रशांत, तेव्हा वेगाने तो स्वार असतो. आणि सध्या भूमिक स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर देखील त्यांचे इथे शुभागमन झाले आणि बिरारी सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल रोहन करिता पुन्हा हवेमध्ये लिडिंग एज. वन्स अगेन ते दृश्य पाहायला मिळेल आणि रोहन देखील परततोय 7 वर. हा धक्का क्रमांक 3 आणि आता खातिवली संघ थोडा प्रश्नामध्ये. खरंच जर आपण पाहिलं ना, जो दबाव आपण हर्षद पाटील वरती पाहिला, तोच दबाव पुन्हा एकदा या फलंदाजावरती देखील पाहायला मिळाला. रोहन त्या ठिकाणी बाद झाले. 2 धावा जरूर त्याने आपल्या टीमसाठी मिळवल्या, परंतु तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता जो या अगोदर हर्षद पाटीलने केला होता आणि तोच प्रयत्न इथे देखील केला आणि तो प्रयत्न फसला गेला. त्यानंतर रोहनची विकेट. थोडं रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. लेट बॅट आली रोहनची. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती. मी म्हणेन की फार चांगला बॉल नव्हता, पण लेट बॅट आल्या कारणामुळे तो बॅटचा स्ट्रिकर वर बॉल लागला. आपण म्हणतो ना की बॅटचा जो पॉवर झोन असतो तिकडे नाही लागला, वर लागला बॉल आणि त्याच्याचमुळे ते उंचीवरती बॉल गेला आणि त्यानंतर आणखी एक धक्का मिळत असताना कमालीची गोलंदाजी करतोय सध्या तरी गोलंदाज राहुल. 2 विकेट टिपलेत, 2 धावा दिल्यात, 3 बॉल फेकून झालेत आणि आता नवीन बॅटर मनोज.
मनोजला ही जबाबदारी आता मात्र स्वतःला खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण एक बाजूने विकेट्स गमावले, दुसऱ्या बाजूने पाहिले तर धावसंख्या देखील रोखली आहे. अशा परिस्थितीमध्ये मनोजला त्याचा संयम आणि त्याचा आत्मविश्वास दाखवावा लागेल. फुलर लेनचा बॉल यावेळेला ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने बॉलला ढकलला गेला. त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे फलंदाज मनोजच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 7 धावा धावफलकावरती. विकेट्स गमावलेत त्या मात्र 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गडी बाद 8 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. राहुल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे. फटका तर दमदार आहे. अगदी पाहिला ना तर चांगला फटका. धावा देऊन जाईल 6. ठोकलाय संघर्षाचा संघर्षमय षटकार मिस्टर रोहितने. ओहो, काय स्ट्रोक खेचलाय. बरोबर स्लॉट मध्ये होता. हॅव अ लुक ॲट दॅट. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि त्यानंतर स्कोअर लेगच्या पलीकडे लांब 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 आणि भरपूर लांब हा धमाकेदार सिक्सर आलाय. काय कमालीचा स्ट्रोक जोडला. हा प्रेशर मध्ये होता खेळाडू, थोडा दबावामध्ये होता आणि जिथे संघाला गरज होती तिथे सिक्सर रोहित पाटीलच्या बॅटमधनं धावफलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने जोडला गेला. 14 आकड्यावरती एक मिनिमम आपण 25-30 चा विचार करू शकतो की जिकडे फाईट बॅक देतील आणि इकडनं 25-30 धावा होऊ शकतात. आतापर्यंत या षटकातील टोटल 5 बॉल फेकले. सो तुमच्याकडे 7 चेंडू आहेत. 7 मध्ये तुम्ही 14-15 चा विचार केला तर 29-30 हा धावफलक जोडू शकता आणि तिकडे फाईट बॅक जरूर येईल. जरूर मोनिश पाटील सर, कारण आपण पाहिलं तर 14 धावा तर धावफलकावरती आहेत आणि 7 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. परंतु येणाऱ्या 7 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळलं तर मग ती फायटिंग टोटल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे राहुलचा. ओव्हर द विकेटने मारा केला जाईल रोहित करिता. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर सिंगल धाव. दूरवरून खेळायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा. बघा, जेव्हा जेव्हा ऑप्शनचा बाहेर बॉल आला तेव्हा तेव्हा रोहितने स्ट्रगल केला, पण 3 स्टंप मध्ये अटॅक करतो. तिकडे त्याची पॉवर स्ट्रॉंग झोन आहे आणि तिकडे त्याने धावा बनवला. धावफलकावरती षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 7.50 ॲव्हरेजने धावफलकावरती आपण 15 पाहतोय. शेवटचं अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये 14-15चा विचार करावा लागेल आता. जरूर मोनिश, शितून शेवटचं षटक म्हटलं तर नेहमीच आपण हाणामारीचं षटक पाहतोय. एक बाजूने पाहिलं तर संघ स्ट्रगल करतोय, धावसंख्या देखील रोखली. अशा परिस्थितीमध्ये जो फलंदाज आहे ना, ज्याच्या बॅटमधून षटकार आला रोहित, याला मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण टीम अडचणीमध्ये, टीम संकटामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला आता संकट मोचक बनावं लागेल. 6 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. मैदानामध्ये हर्षदला आपण पाहतो थोडी चर्चा बॅटर सोबत करतात. बघा, जेव्हा पाणी बॅट मैदानामध्ये जातं त्याच्यासोबत एक मेसेज जातो की आता तुम्हाला काय करायचं आहे. आणि हर्षद देखील पोहोचले होते. हर्षद माघारी परतला गेलाय, परंतु त्याने एक मेसेज पोहोचवलाय की आता इकडनं किती धावा हव्यात, जेणेकरून संघाचे गोलंदाज आहेत की तिकडे डिफेंड करण्याकरिता त्यांना एक इनफ टोटल होऊ शकतं. पण कितपर्यंत धावा होतील का मोठा प्रश्न आहे. बॉलिंग चांगली चालू आहे, परंतु मागच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. सो धाव्यांचा आता वेग देखील वाढला आणि गोलंदाजीवरती आता फिरकी गोलंदाज, मिस्ट्री गोलंदाज भरत आलाय. भरत आलाय परत रोहितच्या समोर. नक्कीच पहिला बॉल भरत यांचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि एक्सपिरियन्स नेहमीच त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला दाखवलेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ केले गेल्या. तर विनंती असेल, वेळेचं थोडंसं बंधन असेल टीम पुंडास. पहिला बॉल या ठिकाणी भरत यांच्या माध्यमातून स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहितला. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेला आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज तर जरूर आहे. चेंडू लँड होईल नोमान्स मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धावी ते मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 2च्या मदतीने. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. क्रिकेट मधला अशुभ आकडा 17 जरूर असेल, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळेल. भरत पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती सज्ज. 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरा षटक मार्गाचा असताना मिस्ट्री गोलंदाज, अनुभव भरपूर आहे भरतकडे. चर्चा त्यावर देखील करूयात. पुन्हा बाहेर निघाला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. बघा, चर्चा आपण करणार होतो प्रवीण, एखादा फास्टर बॉलर असतो त्याच्याकडे फक्त वेग आणि एखाद्या स्पिनरकडे फक्त वळण, एवढं असून फायदा नाहीये. तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट काय, टप्पा. जर तुमच्याकडे टप्पा असेल तर त्या वळणला किंमत आहे आणि भरतचं तेच पाहायला मिळतं की बघा, वळण तर आहेच आहे, पण आज वेळेला त्याच्याकडे योग्य टप्पे आहेत, त्याच्यामुळे तो चांगली बॉलिंग करतोय. यावेळेला आतल्या दिशेने बॉलला वळवलाय. वाह, काय गोलंदाजी आहे. 2 चेंडू बाहेर काढले तर तिसरा बॉल आतमध्ये वळवलाय. बॅटरकडे अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी होती. हा पहा पुन्हा एकदा चायनामन बॉल, वळण दिलंय, आतमध्ये आणलं. यावेळेस या आधी आपण लेग स्पिन करताना पहिला तो ऑफ स्पिन केलाय, बरोबर आतमध्ये आणला बॉलला आणि त्यानंतर रोहितला फसवलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 वर धावसंख्या आहे. 3 विकेट गमवत असताना पुढील चेंडू
पुन्हा लेग स्पिन, बॅटची कडा लागली आणि आता विकेट गमवावं लागेल. धक्का क्रमांक 4, 17चा बसला हा खतरा. रोहित तिथून मात्र माघारी परततोय निराश पावलाने आणि खरं तर भरत यांचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक टप्पा प्रत्येक चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने त्याने वळवलेत. कधी चेंडू बाहेर काढतायत, कधी आतमध्ये आणतायत आणि टीम खातुली संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणतायत. क्वालिटी गोलंदाजी अनुभव काय असतो ना, तो या मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. मी म्हणेन की आजच्या दिवसामध्ये जी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे भरतकडनं, मी म्हणेन की वन ऑफ द बेस्ट, कारण की आजच्या दिवसात सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह बॉलिंग भरतच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऑफ स्पिन या, लेग स्पिन या, परंतु आता प्रश्न हा आहे की लेफ्ट हँडेड बॅटर जर स्ट्रायकर वरती आल्यानंतर लेग स्पिनर भरत काय करेल. त्याच्याकडे ऑफ ब्रेक जरूर आहे, पण पाहावं लागेल किती योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आता मी म्हणेन की सत्व परीक्षा चालू होईल. सोहम आलेत नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. येणाऱ्या 2 बॉलवरती फलंदाज सोहमला आपले हात खोलावे लागतील. अभिनय तो कमी नाही, कारण टार्गेट आपण पाहिला तर आतापर्यंत फक्त 17 धावा जमा केल्यात. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर येणाऱ्या 2 बॉलवरती चौकार षटकारची आतिषबाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 17 वरती. या भारत खूप चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल सोहम करिता. यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होत्या. अगदी पाहिलं तर कॉल कॉन्टिन्युएशन आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 2 धावेच्या साह्याने मदतीने टीमची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. 19 धावा फलकावरती आहेत. आता अंतिम बॉल असेल या षटकातील आणि इकडे जर एक सिक्सर आला तर धाव फलकावरती धावा 25 होतील आणि 26चा एक फायटिंग टोटल जरूर बसेल. फार मोठं टोटल नाही, पण फाईट बॅक देऊ शकतात त्या टोटल वरती. बॉल तयार होत आहे. अंतिम बॉल या डावातील. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप केलाय, बरोबर परखलं होतं. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे तिकडे आणि त्यानंतर जर बघितलं तर एक बनली आहे, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आता गमावली आहे. दुसरी देखील बनली आहे, तिसरीचा प्रयत्न, 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 21. 21 आकड्यावरती एक छोटा ब्रेक घेऊयात आणि 22 धाव्यांचं टोटल. एक छोटं टोटल एक मोठं टोटल बनेल का काय हे पाहणार आहोत. परंतु जाऊयात नेक्स्ट मॅच कडे, जिथे टीम उंबरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली या 2 संघांमध्ये मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यानंतर होणारी मॅच उंबरपाडा आणि कोलिवली या संघाची पाहायला मिळेल. यानंतर आपण सिनियरचा पोल ओपन करणार आहोत आणि ज्युनियरचा पोल मधली अंतिम जी मॅच आहे ती आय थिंक सो फायनल डेला असेल. नाही थांबा एक मिनिट, धोंडावडवली आणि विश्वगड बाकी आहे. चला धोंडावडवली आणि विश्वगड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टीम धोंडावडवली आणि विश्वगड ही बघा, धोंडावडवली आणि विश्वगड यातला विजेता आणि चालू असलेल्या मॅच मधला विजेता हा अंतिम दिवसामध्ये क्वालिफायरची मॅच खेळताना दिसेल. प्रत्येक पोल मधून आपण एक मॅच फायनल डे साठी ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर जशी यानंतर मॅच होईल आपण सिनियरचा पोलला देखील ओपन करणार आहोत, जिथे कोलिवली टीम इन ऍक्शन असेल अगेन्स्ट टीम उंबरपाडाच्या. दुसऱ्या डावामध्ये आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस करतोय आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करेन महेंद्रजी पाटील साहेब आणि रमेशजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं. त्याचबरोबर मारुती पाटील देखील तिथे आहेत, त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जोडा. करूया टॉस. चला आपण दरम्यान टॉस करत आहोत. माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर ओनर मारुती पाटील, त्याचबरोबर महेंद्र पाटील यांना देखील आपण पाहतो. यशस्वी लॉन अँड रिसॉर्ट यांचा मॅनेजर देखील आहे. टॉस जिंकला टीम विश्वगड ऑन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. चलो ऑल द बेस्ट बोथ टीम कॅप्टन्स. भरपूर सारा तुम्हा दोघांना शुभेच्छा असतील, पण एक रंगतदार मॅच कडे आपण वळतोय, जिथे दोन्ही टीम
तयार आहेत मॅचच्या या विजयाकरिता. पण पाहावं लागेल विजय कोणाच्या नावावरती असेल. 18 बॉल आणि विजयाकरिता इक्वेशनचा विचार केला तर बनवायचं 18 मध्ये 22 जावा. 21 झाल्यात छोट टोटल. आणि प्रवीण, एका गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं तर या क्रिकेट विश्वातील सर्वात भयानक मॅचेस आपण आतापर्यंत बघितल्या असतील लो स्कोअरच्या. बिकॉज लो स्कोअर ऑलवेज बिकम अ ट्रिकी मॅच. गोलंदाजीवरती हर्षद, स्ट्रायकर एंडवर सागर आणि विशाल. पहिला बॉल मॅच ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. फिल्डिंग चांगली आहे थर्ड मॅनला. फिकी करेपर्यंत एक धाव बनते आणि एका धावेच्या मदतीनं खातं उघडलं. 22चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती रिव्हर्सच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. नक्कीच मोनी सर, इथून जर या 22 धावा रोखायच्या असतील तर मग इथे खूप सारे कष्ट घ्यावे लागतील टीम खातिवली संघाला. एक एक डॉट बॉल, एक एक विकेट खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. अर्ली विकेट्स सर्वात महत्वाची गोष्ट लो टोटल मध्ये. सुरुवातीचा पॉवर प्ले मध्ये तुम्ही विकेट सुरुवातीला मिळवता का? अर्ली विकेट्स मिळाले तर मॅच बनेल. पण पहिल्या षटकामध्ये एक मिनिमम 10 जरी धावा बनल्या तरी पण मी म्हणेन की थोडा दबाव असेल मग बॉलर्स वरती. एक सिंगल आली आहे पहिल्या बॉलवर. शॉर्ट बॉल आहे, बरोबर खेळलात, स्वीप केलाय अँड स्वीट पद्धतीने जा बॉलला घेऊन या. सिक्सर. अगदी पाहिलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल होता आणि अगदी चांगल्या पद्धतीने पिक करत असताना बॉलला पाठवले 6 धावांकरिता षटकार. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. याआधी उल्लेख केला होता ना की तुम्ही स्टंप वरती जेव्हा अटॅक कराल विकेट ही मिळण्याचे चान्सेस आहेत, धावा येण्याचेही चान्सेस आहेत. आता इथे स्टंप वरती अटॅक केला, फार बाउन्सी नव्हता, फार जास्त वेगी नव्हता, बरोबर त्या पट्ट्यामध्ये भेटला आणि सरळ पाठवलं सीमा पार. नेक्स्ट बॉल या ठिकाणी आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि ते मात्र प्रचंड गती दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण होता. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर 2 धावा आला. अगदी पहिला तर हलवारपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम जय हनुमान पुंडास चांगल्या स्थितीमध्ये. अवघ्या 22 धावांचा टार्गेट आहे आणि त्याच्या उत्तरामध्ये चांगल्या पद्धतीने उत्तर देताना फलंदाज सागर आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. याही वेळेला मात्र पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे सरकले होते. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. 4था बॉल आलाय डॉट. टीमची धावसंख्या 9 वरती असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 धावा फलकावरती. डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील कारण की जेव्हा आपण डॉट बॉलचा रेशो वाढतो ना तेव्हा बॅटर अनेकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये कधी कधी आपला विकेट गमावतो. ती जास्त काहीतरी करायचा प्रयत्नामध्ये. पण डॉट बॉलचा रेशो नाही वाढला, डबल सिंगल येत राहिलं तर ही मॅच दूर राहील. बॅटची टॉप एज लागली. पुन्हा एकदा फिल्डर आहेत पाठी, फेकला का नाही बॉल हा प्रश्न आहे. आता असा सिच्युएशन मध्ये तुम्हाला चान्स घेणं गरजेचं आहे. रिस्क घ्या तर तुम्हाला विजयश्री तिथे मिळू शकते. हा पहा रिप्ले पुन्हा एकदा. बॉलला तर योग्य पद्धतीने अडवलं होतं पण फेकला नाही कारण की यष्टीरक्षक त्या लाईनच्या मध्ये उभा होता आणि त्याच्याचमुळे एक सिंगल बनली. एका सिंगलच्या मदतीनं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की पहिल्या षटकात एक मिनिमम 10 जरी आला तरी पण टोटल सोपं होईल आणि पहिल्या 5 मध्ये 10 धावा आल्यात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षद विकेटचा विचार करेल का लास्ट बॉलवर? अडकेच इथे एखादी विकेट मिळवली तर मग थोडीशी नवसंजीवनी येईल आणि त्याकरिता ते प्रयत्न दाखवावे लागतील टीम खातिवली संघाला. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे. ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. ओ चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे. देह इष्टीवरती चेंडू आदळला. इथे देखील पाहिलं तर थोडस मात्र कुठेतरी घाई गडबड पाहायला मिळते. आता यावेळेस यष्टीरक्षक सरकले होते, आता बाजूला झाले होते. त्यांना कळालेलं की आता डायरेक्ट हिट हवाय, त्याच्यामुळे ते बाजूला झाले आणि पण बॉल यष्टांवरती नाही लागला. परंतु रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात. शेवटचा अंतिम बॉल. हा पहा बाउन्स झाला होता, खांद्यावर लागला बॉल. यष्टीरक्षक बाजूला सरकले जरूर परंतु डायरेक्ट हिटची गरज होती. आणि जर बघितलं गेलं तर
नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय BS चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये जे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि ज्यांनी आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव साता समुद्र पलीकडे नेऊन ज्यांनी ठेवलं, प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम वारेट गावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम प्रथमेश ठाकरे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा फलकावरती. आता मनोज आलेत षटक क्रमांक दुसरा घेऊन. विजयाकरिता 12 बॉल 12 रन बॉल इक्वेशन आहे. प्रत्येकी बॉल वरती एक एक सिंगलची गरज आहे. हवेमध्ये खेळल्यात फिल्डर साहिल पाटील आणि कॅच पकडल्या. मॅच मध्ये पाहायला मिळेल ट्विस्ट, कारण की लॉंग ऑफला आली आहे विकेट. धक्का मिळत असताना 10 वर पहिला. नक्कीच कारण मी म्हटलंच होतं, या अगोदर देखील उल्लेख केला होता की एक विकेट आली तर मात्र तिथे नवसंजीवनी मिळेल आणि ती अखेरकार विकेट आली आहे. त्या विकेटची गरज होती आणि ती विकेट कोणाची आली तर बॅटर सागरची आली आहे. हे विशेष असेल या विकेटवरती. कमालीचा विकेट पाहायला मिळाला. खरं तर ऑप्शनचा बाहेर बॉल होता. लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला ऑफ साइडला, पण तो डिस्टन्स नाही कव्हर करू शकले. फक्त उंचीवरती बॉल गेला, पण त्यानंतर साहिलची कॅच ही चांगली पाहायला मिळाली. भरपूर लांब होणार आणि स्टार्ट लवकर घेतला होता साहिलने, त्यामुळे ते लवकर पोहोचले बॉल पर्यंत. आणि 10 वर आता पहिला धक्का. नवीन बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत, कारण इथून मात्र विकेट्स सागरची आली आहे. महत्वाची विकेट्स होती ती मात्र मनोजने मिळवल्या. पहिल्याच बॉलवरती ती विकेट्स आली आहे. त्यानंतर जबाबदारी आता खांद्यावरती घेत असताना बॅटर संदीप, कारण हा सामना तितकाच महत्वाचा आहे. तिसऱ्या फेरीतील हा सामना, कारण इथे तुम्ही जिंकलात तर मग तुम्ही पुढील फेरीमध्ये वाटचाल करणार आहात, जिथे तुम्हाला क्वालिफायरचं तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग झालाय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना मनोज कमबॅक करतोय. आणि बघा आता मागच्या 2 चेंडूमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की टीम कातिवलीचे जे खेळाडू आहेत, कुठेतरी एनर्जी तुम्हाला आता वाढताना दिसते. एक विकेट आला, त्यानंतर डॉट बॉल आला, आणि ही एनर्जी जी आहे ना ती तुम्हाला मॅच मध्ये आणते ऑलवेज. आणि आता 10 मध्ये 12ची गरज आहे. पहिला 2 मध्ये एकही दिलेलं नाहीये, पण एक गोष्ट, एक जरी मोठा फटका आला चित्र बदलेल. खेळलेत बॉलला, फिल्डर आहे तिकडे आणि आता कॅच ड्रॉप. बहुत बड़ी गलती कर दिया भाई. जयेश पाटील होते तिकडे, ऑन साइडला लॉफ्ट केलं होतं बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहूया आता ऍक्शन रिप्ले. आतमध्ये आले, खेळले बॉलला, उंची जास्त, डिस्टन्स नव्हतं मिळालेलं. आणि त्यानंतर ओ हो जयेश पाटील कर दी गलती भाई. खरं तर ही कॅच नव्हती, मी तर सांगेन मॅच होती. कारण या मोमेंट वरती आणखीन एक विकेट आली असती तर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दबाव निर्माण होऊ शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की जर तर लथारा नाहीये. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश तुमच्या वाटेला येईल. प्रेशर क्रिएट जरूर झाला असता या विकेट वरती, परंतु म्हणतात ना दाने दाने पे लिखा होता खाने वाले का नाम. 9 मध्ये आता 10ची गरज आहे. समसा बाहेर निघणारा बॉल आणि त्यानंतर निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच पाहू शकाल यावेळेला अगदी ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवला. फुल्लर लेनचा बॉल आणि फुटवर्क नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. चांगले टप्पे पकडलेत गोलंदाजाने. बरोबर ऑफ लाईनला ठेवतोय त्याने, अगदी तो टप्पा पकडून ठेवलाय. लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय. फुल लेंथ बॉल आहे, वाईड लाईन पकडली आहे. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्ग सौत असताना याही वेळेला मात्र पाहिलं तर देह एसटी वरती बॉल आदळला, परंतु या वेळेला एसटी रक्षकाने ती चुकी केली आहे. वारंवार या छोट्या छोट्या चुका कदाचित टीम खातिवली संघाला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जातील. आणि लेग बाईसचा इशारा नाही आलेला, त्या अर्थात बॅट लागली आहे प्रवीण. बघा लेग बाईसचा अंपायरचा इशारा नाही आला, त्यामुळे बॅटची कडा होती. आणि मी म्हणेन की आता आणखी एक विकेट गमवलाय तिकडे रोहनने. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो, पाहत होतो की अंपायर लेग बाईस नाही देत, अर्थात बॅट लागलेली तिकडे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती आता धाव 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली टोटल 13 आकड्यावरती. सो विजयाकरिता 7 बॉल आणि अजूनही 9 धाब्यांची गरज आहे. 2 कॅचेस सुटल्यात प्रवीण. या 2 कॅचेस भरपूर महाग ठरतील.
कारण की विकेटची गरज आहे. या अशा मोमेंट वरती तुमचा संघ प्रेशर समोरच्या संघावरती विकेट न टाकू शकतो. 7 बॉल 9, परंतु मॅच अजूनही संपलेला नाहीये. रंगामध्ये आली आहे मॅच. मनोज पुन्हा तयार. आता शफल करून खेळायचं होतं, शरीरावर बॉल लागलाय आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे, मनोज केलंय कमबॅक. आणि एकंदरीत जर बघितलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्या पेनल्टी षटकामध्ये हवं होतं ना की जास्तीत जास्त तुम्ही येऊन डॉट बॉल फेकाल, ते काम मनोजने केलंय. 6 बॉल फेकले आणि मनोजने बघितलं गेलं तर अवघ्या 3 धावा दिल्या, विकेट देखील एक मिळवलाय. सो आता 6 बॉल आणि विजयाकरिता 9ची गरज आहे. नक्कीच जो विश्वास मनोजवरती दाखवला होता टीमच्या कर्णधाराने, ते विश्वास सार्थकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण 12 मध्ये 12 काढायच्या होत्या असं वाटलं होतं. टीम जेणवन पुंडा संघ सहजरित्या हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल, परंतु टर्निंग पॉईंट ठरणारा षटक आपण मनोजच्या माध्यमातून पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी त्याची पाहिली. क्षेत्ररक्षण करताना छोट्या छोट्या चुका जरूर घडल्या, परंतु त्यानंतर जे डॉट बॉल आले, विकेट्स आल्या, त्यानंतर थोडासा पलटवार पाहायला मिळाला. आणि आता सामना बॅलन्स आहे दोन्ही टीम्स करिता 50-50 चान्सेस मध्ये. हा सामना मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. हे विजयाचं तराजू, विजयाचं पारडं कोणाच्या बाजून झुकणार आणि विजयाची तलवार कोण उचलणार याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. आणि आता गोलंदाजीवरती साहिल पाटील आलाय. अंडर एस्टिमेट नाही करू शकत त्याला देखील आपण, कारण की यापूर्वी आपण साहिलला पॉवर प्लेचं शतकी हाताळताना पाहिलं. मिडोर्स मध्ये देखील आलाय आणि स्लॉगर्स मध्ये आलाय. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर रिक्वायरमेंट नुसार साहिल गोलंदाजी करत आलाय. 3ही फॉर्मॅट मध्ये त्याने गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले देखील हाताळतोय, मिडोर्स देखील हाताळू शकतोय आणि स्लॉगही करू शकतो. पण आता 6 बॉल 9ची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की पुंडास टीमला कॅल्क्युलेटेड गेम खेळावं लागेल. इथे कॅल्क्युलेशन महत्वाचे आहेत, कारण की 6-9 फार मोठी धाव्यांची गरज नाहीये. पण डॉट बॉल जर त्यांनी फेस केले तर मॅच बदलेल. पण डबल सिंगल्स, एखादा मोठा फटका, मॅच बनेल ऑटोमॅटिकली. तयार गोलंदाज साहिल. पहिले 2 बॉल प्रवीण, पहिल्या 2 बॉल वरती आपल्याला रिझल्ट कळू शकता. पहिला बॉल शॉट आहे, खेचलाय दूरवर्ण, मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला, मिड ऑनला आहे. बॉल उचलून फिकी करेपर्यंत सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने आता राहिले 5 बॉल आणि 5 मध्ये 8ची गरज आहे. प्रेक्षकांना ज्या पद्धतीने मॅच पाहिजे होती ना, ती मॅच आता सध्या पाहायला मिळते. नक्कीच मोडी सामना कोणीही जिंकू द्या, प्रेक्षकांना हवे असते प्रेक्षणीय मॅच ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण विजय हा क्रिकेटचा होणार आहे, त्यामुळे सामना खातिवली संघाने जिंकला काय आणि सामना पुंडासकरांनी जिंकला काय, मात्र विजय हा क्रिकेटचा असणार आहे. विजय हा BS चॅम्पियन ट्रॉफीचा असणार आहे. ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक खेल है, बस खेलना जरूरी है. आणि दोन्ही टीम चांगला खेळ दाखवतात मैदानामध्ये. 14 धावा फळकावर आहेत, 22 टार्गेट. सो अजूनही 5 मध्ये बनवायचे आहेत धावा. 8 5 चेंडू 8 धावा. अजून देखील पाहिला तर सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे, परंतु जो जितेगा वही सिकंदर. जर क्वालिफायरचं तिकीट तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मग आता इथे साम दाम दंडभेद या गोष्टीचं अवलोकन करावं लागेल. नेक्स्ट बॉल साहिलचा ओव्हर द विकेटने या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर विशाल जे सलामीला फलंदाजीसाठी आले होते, परंतु त्यानंतर त्यांचा स्ट्रगल आपण पाहिला. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे देखील पाहिलं, थोडीशी फंबल पाहायला मिळाली आहे. आणि इथे OUT फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट गमावले, फलंदाज विशाल बाद. क्या बात आहे, काय चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. हा पहा ऍक्शन रिप्ले. दोघांमध्ये तालमेल नव्हता, ती कॉलिंग नव्हती आणि रनआउटच्या माध्यमातून हा विकेट गमावला गेला. ही धाव कंप्लीट झाली असती पण विशालची कॉलिंग नव्हती, त्याच्यामुळे त्याला आपला भुगतान भरावं लागलं आणि विकेटच्या माध्यमातून विशाल माघारी परतला गेला. आता विजयाकरिता जर इक्वेशन बघितलं तर 4 बॉल आणि आता 12.00, अर्थात प्रत्येकी चेंडूच्या पाठीमागे 2च्या ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा बनवायच्या 8. मनीष सर, निश्चितपणाने सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, त्यामुळेच तुम्ही कष्ट घ्या, मेहनत करा आणि त्या मेहनतीबरोबर तुम्हाला मिळणारं फल हे नेहमीच तुमच्यासाठी लाभदायक ठरत असतं. आणि तेच आई गावदेवी खातिवली टीमच्या खेळाडूने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. परंतु अजूनही मॅच नाही संपलेली. प्रयत्न चांगले झालेत पण त्या प्रयत्नांना अजून यश मिळालेलं नाहीये. 4 मध्ये 8ची गरज आहे. पुंडास टीम पुन्हा कमबॅक करतील का? पिच हिटिंग बॅटिंग हवी आहे त्यांना, कारण की या कंडिशन मध्ये प्रवीण मी आता एकच म्हणेन की या आधी काय झालंय हे विसरून टीम पुंडासला आता काय करता येईल यावर फोकस करावं लागेल. कारण की जरूर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर प्रेशर मध्ये तुमच्या अगेन्स्ट मागील 8 बॉल गेलेत, पण 4 मध्ये 8 तुम्हाला धावा बनवायच्या. सो एक मोठा फटका किंवा एक चांगलं कॅल्क्युलेशन तुम्हाला मॅच मध्ये पुन्हा आणू शकता. साहिल तयार होत आहे, पुढे टाकलेला बरोबर ब्लॉक हॉल मध्ये ड्राईव्ह केले समोरच्या दिशेला, वेगाने हर्षद आले. एकच सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आणि आता त्यानंतर 3 मध्ये आता 7ची गरज आहे.
3 चेंडू 7 धावा, हृदयाला स्पर्श करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये, हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता दोन्ही बाजूने झुकलेला आहे. 3 चेंडू आणि 7 धावा, जो जितेगा वही सिकंदर. म्हणून म्हटलं जातं ना, लो स्कोरची मॅच ऑलवेज ट्रिकी होतात. लो स्कोरच्या मॅच अशा पोझिशन वरती गेल्या तर मग प्रेक्षकांना तो क्रिकेटचा खरा आनंद मिळतोय. आणि आता सध्या म्हणतात ना की ते डावपेच आखायला सुरुवात केली आहे. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. गोलंदाज साहिल पुन्हा तयार. नक्कीच साहिलने आतापर्यंत पहिले 3 चेंडू ना क्वालिटी पद्धतीने हाताळले गेलेत. खूप चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळले गेलेत. फलंदाजांना जखडून ठेवलाय, परंतु येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. नेक्स्ट बॉल. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, व्हॉट डिलिव्हरी, काय चेंडू हाताळला गेला, ला जवाब. अगदी पाहिलं ना तर भन्नाट वेग आणि वेगाबरोबर उसळी पाहायला मिळाली. रिस्क होती प्रवीण. शॉर्ट पिच लेंथ वरती गोलंदाजी करणं, अशा मोमेंट मध्ये मी तर म्हणेन की भरपूर मोठी रिस्क साहिलने पत्कारली होती, परंतु तिकडे यशस्वी झाला. कारण की ज्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला असं वाटत होतं की पुल केला तर बॉल निघून गेला असा, परंतु बॅटर मिस झाला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. आणि आता समीकरण पहा, 2 बॉल 7 ची गरज आहे. आता मॅच मध्ये सिच्युएशन बदलली आहे. महत्वाचा बॉल आता घेऊन साहिल तयार होत आहे. 2-7 ची मॅच, 18 चेंडू 22 ची गरज. कोणी विचार केलेला की मॅच इथपर्यंत जाईल आणि इतकी रंगेल. आता 2 बॉल 7 ची गरज आहे. साहिल तयार होत आहे. मोठी रिस्क घेतली होती साहिलने, शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, परंतु तुम्हाला चान्स घ्यावे लागतात. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, कारण की पहिले 3 चेंडू फुल लेंथ केले होते. बॅटर प्रेडिक्ट करत होता की आणखी एखादा यॉर्कर येऊ शकतो, त्याच्यामुळे त्याने लेंथ मध्ये परिवर्तन केलं. लेंथ मिस झालं बॅटर साइडना आणि त्याच्यामुळे तो डॉट बॉल आलाय. 2-7 ची मॅच आहे. गोलंदाज पुन्हा तयार साहिल. नेक्स्ट बॉल. ओ, आणखी एक चांगला बॉल, स्विंगिंग बॉल आणि आता मिस झालाय. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल याने केलंय काम. कमालीची बॉलिंग राहिली आहे. साहिल कमाल करतोय, पण याआधी धमाल केली आहे कोणी तर मनोजने. मी म्हणेन की या मॅच मध्ये आणण्याचं काम जे आहे टीम खातिवलीला मनोजने केलंय. सुपर बॉलिंग, कारण की तो पहिला विकेट आणि लगातार बॅक टू बॅक प्रेशर भरलेले चेंडू जे हाताळले समोरच्या संघावर, त्याने काम केलं. आता 1 बॉल आणि आता 7 धाब्यांची गरज आहे. असा सिच्युएशन मध्ये अनेकदा 1 बॉल मध्ये 7 ची गरज असताना वाईड आलाय, सिक्सरही लागलेत, खूपदा झालाय. पाहावं लागेल. नक्कीच मोनिश, इथून एखादा एक्स्ट्रा धाव आली तर मग पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते. आता इथून खातिवली संघ जर पराभूत होते तर मग ते फक्त आणि फक्त साहिलमुळे, कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देणं आणि न देणं आता त्याच्या हातामध्ये. 1 मध्ये 7 ची गरज आहे. तयार होते गोलंदाज. पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की पुंडाच टीम चुकीची रणनीती. डबल सिंगलची मॅच आहे. पहिल्या चेंडू मध्ये, पहिल्या 6 मध्ये तुमच्या 10 आल्या, 12 बॉल 12. डबल सिंगलची मॅच, मोठे फटके खेळायला गेले. म्हणून क्रिकेटमध्ये डबल सिंगल भरपूर महत्वाचे आहेत. खेचलाय बॉलला हवेमध्ये, उंचीवरती आहे. फील्ड डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट करतायत आणि जिंकली मॅच टीम खातिवलीने. क्या बात है. 18 मध्ये 22 ची गरज होती आणि ती मॅच जाऊन पोहोचली. 1 बॉल 7 वरती आणि काढली मॅच. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली आणि हा सेलिब्रेशन खूप काही सांगताय. चला चेंडू पोचवा.